La
आता हिची जीवो सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका मने गोड लागे तुका मने गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठ्ठल विठ्ठल
वरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। गंगाधरं रमणीय जटाकलापं गौरी निरंतर विभूषित वामभागं नारायण प्रियमनङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं। महायोगपीठे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांजी केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरणा श्री गुरुंजे ते नमस्कारोनी आता हिची जीवू समे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य देहो निवासी वैराग्याचे शिरोमणी तुकोबरा यांचा काल्याच्या प्रसंगातील 4 चरणाचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय मानव देहाला आल्यानंतर मानवानं काय सेवन केलं पाहिजे आणि इथून जात असताना सोबत काय नेलं पाहिजे याचा एक प्रकारे उपदेश करतात। आता हेची जीवू सबे घेऊ सिदोरी म्हणजे भगवंताचं नामस्मरण जो हरिनामाचा खिचडी काला आहे तो खिचडी काला सेवन करायचा आहे आणि शिदोरी रूपानं तोच त्या ठिकाणी सोबत न्यायचा। हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने आणि तो काला कसा खायचा म्हणजे चवी चवी घेऊ घास म्हणजे प्रेमानं आनंदानं चव घेऊन
त्या भगवंताच्या नामाचं त्या ठिकाणी सेवन करायचंय आणि अशा प्रकारे जर आपण आनंदानं चव घेऊन जर त्याचं सेवन केलं काय होतं ब्रह्मरस आवडी ब्रह्मरसाचा त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो आणि हा काला जो हरिनामाचा खिचडी काला आहे हा काला एकदा जर सेवन करायला सुरुवात केली हा जर काला गोड वाटायला लागला तो पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावा अशी इच्छा होती तुका मने गोड लागे तो तो मागे रसना विठाला विठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्ता सगळ्यांना लावले अवघड होईल माझं तिकडे बघा तिसऱ्या दिवशी ज्यांचं अन्नदान झालेलं आहे श्री शिवाजीराव दगडोबा तारे कोला उर्फ दादू पटेल व श्री रामचंद्रराव ते आहेत ते वेगळे आहेत नव्हतं हा ते नंतर आहे त्यांची श्री शिवाजीराव दगडोबा तारे कोला दादू पटलाची नंतर आहे आणि रामचंद्रराव किसनराव मगर मानोत्रोड तिकडे बघा चला मगर आले नाहीत ना मगर आलेत का इथे श्री भाऊराव विठ्ठलराव सोनवणे चौथ्या दिवसाची पंगत त्यानंतर पाचव्या दिवसाची पंगत श्री शिवाजीराव रामराव तारे उर्फ दादू पाटील व श्री पदार्थ कोणते असतात त्याच्यात दही असतं आणि त्याच्यामध्ये लाही असते दही आणि लाहीचं मिश्रण म्हणजे काला आहे म्हणले याला काला का म्हणावं हिंदीमध्ये काळ्या रंगाला काला म्हटलं जातं कारण हिंदीमध्ये ळ हे अक्षरच नाही ळला ल म्हणतात ल काला मले भगवान को क्या कहते काला भगवान है भगवान श्री कृष्ण काले है सावले बोलतो मग या दही आणि लाहीच्या मिश्रणाला काला का म्हणावं दही पांढरं आहे लाही पांढरी आहे दोघांचं मिश्रण केल्यावर ते सुद्धा मिश्रण पांढरं आहे परंतु याला काला का म्हणावं म्हणजे काळ्या रंगाच्या कृष्णाच्या ज्या चरित्राच्या कथा आहेत त्या चरित्रांच्या त्या कथांची सावली जोपर्यंत या प्रसादावर प्राप्त होत नाही तोपर्यंत याला काला म्हणता येत नाही तुम्ही जर घरी दही लाई काढून खाताल त्याला काला नाही म्हणताय त्याला तुम्ही भेळ म्हणताल दुसरं काही म्हणताल परंतु काला हे संबोधन प्राप्त करण्याकरता तिथं कृष्ण चरित्र त्या ठिकाणी म्हणावं लागतं कृष्ण चरित्र त्या ठिकाणी बोलावं लागतं कृष्ण चरित्र उच्चारावं लागतं म्हणून म्हणतात काले भगवान काले श्याम उस काले श्याम की छाया जिस प्रसाद पे पड़ी उस प्रसाद को काला कहते विठाला विठाला आपल्याला कीर्तनाच्या नंतर जो काला प्राप्त होणार आहे दही अंडी मध्ये काला तयार आहे दही लाईचा काला ज्याला प्रसादात्मक काला म्हटलेले काले दोन तीन प्रकारचे सांगितले एक प्रसादात्मक काला एक साधनात्मक काला आणि एक साध्यात्मक काला मग प्रसादात्मक जो काला प्राप्त होणार आहे याचं महत्व काय आहे गीतेमध्ये भगवंताने सांगितलं प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते सर्व दुःखाची त्या ठिकाणी हानी होते समाप्ती होते
प्रसन्न चेतसो यासु बुद्धी पर्यवतिष्ठ दे. म्हणजे मनामध्ये त्या ठिकाणी प्रसन्नता निर्माण होते. म्हणून त्या ठिकाणी प्रसादाला एवढं महत्व आहे. प्रसादाला एवढं महत्व आहे की त्या ठिकाणी संत म्हणतात उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात. अहो या प्रसादाला एवढं महत्व आहे स्वर्गातल्या देवतांना सुद्धा वाटतं स्वर्गीचे आमारा विचिता तिथे स्वर्गीचे आमारा विचिता देवा हो रतुलो निहारा जलमा रतुलो निहारा अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी भावा जन्म अमा. काल्याची असे देव जळी झाले माशे. देवतांना म्हटलं आपल्याला काला भक्षण करायचा, काल्याचा प्रसाद सेवन करायचा आहे. म्हणजे आपण देव आहेत आणि कुणासमोर जाऊन हात पसरावेत. हे गायी सांभाळणाऱ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत. एकट्या कृष्णाकडे आपण गेलो असतो, परंतु इथं गायी वळणारे यांच्या सोबत कसं जावं, यांच्या रांगेमध्ये कसं बसावं, यांच्या पंक्तीला कसं बसावं. लज्जा संकोच लाज. म्हणून देवतांनी विचार केला काला तो खायचा आहे आणि पंक्तीला तर बसायचं नाही. मग म्हणजे यांची पंगत झाल्यावर हे हात धुण्याकरता त्या ठिकाणी पाण्याकडे येतील, पाण्यामध्ये हात धुतील. हाताला बोटाला लागलेला जो काही काल्याचा प्रसाद आहे तो प्रसाद त्या ठिकाणी धुतल्या जाईल आणि त्याचे कण ते आपल्याला सेवन करता यावेत. म्हणून कशाचं रूप धारण केलं म्हणले माशाचं. देव जळी झाले माशे. म्हणजे ज्या काल्याचं आकर्षण देवांना आहे, ज्या काल्याचं आकर्षण संतांना आहे, ज्या काल्याचं आकर्षण तुम्हा आम्हाला काल्याचं एवढं महत्व आहे. विठाला विठाला दुसऱ्या नंबरचा काला देवाचं नामस्मरण करणं. भगवंताचं नामस्मरण रूपी जो काला आहे तोच काला त्या ठिकाणी काय करायचा आहे याचा विचार सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
हेचे जीव सवे घेव शिदोरी. तुकोबरा म्हणतात आता हे जेवण करायचं आणि हे जेवण त्या ठिकाणी शिदोरी रूपानं त्या ठिकाणी घ्यायचं. म्हणजे कोणतं जेवण घ्यायचंय? म्हणजे हरिनामाचा खिचडी काला भगवंताचा नामस्मरण रूपी जो काला आहे तो जीवनामध्ये सेवन करायचं आहे. म्हणजे सेवन करणं खाणं हे कोणाचं काम आहे? म्हणजे शरीराचं काम आहे. शरीराच्या द्वारे त्या ठिकाणी खाल्ल्या जातं. जे काही आपण प्रसाद म्हणा, जेवण म्हणा, भोजन प्रसाद सेवन करतो त्याच्याद्वारे काय पुष्ट होतं? म्हणले त्याच्याद्वारे हे शरीर पुष्ट होतं. जे काही आपण अन्न प्रसाद त्या ठिकाणी सेवन करतो म्हणजे आपल्याला भगवंतानं 3 प्रकारचे शरीर दिलेले आहेत. त्या शरीरास देह म्हटलेले स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह कशाला म्हणावं? म्हणजे हा पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हा जो देह आहे याला म्हणावं स्थूल देह. सूक्ष्म देह कशाला म्हणावं? म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन बुद्धी चित्त अहंकार हा जो शरीर संघात आहे याला काय म्हटलेलं आहे? सूक्ष्म शरीर त्या ठिकाणी म्हटलं, सूक्ष्म देह म्हटलेलं आहे. आणि अज्ञान म्हणा, माया म्हणा, उपाधी म्हणा याला काय म्हटलेलं आहे? अविद्या म्हटलेलं आहे, अज्ञान म्हटलेलं आहे. याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय शरीर म्हटलेलं आहे? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. म्हणजे कोणत्या शरीराच्या द्वारे कोणता प्रसाद सेवन करायचं? म्हणजे दही लाईचा काला या स्थूल देहाच्या द्वारे त्या ठिकाणी सेवन करायचं. आणि सूक्ष्म देहाचा म्हणजे या शरीराला पुष्ट करण्याकरता म्हणजे हा जो काला आहे दोन्ही गोष्टी करतो. शरीरालाही पुष्ट करतो आणि अंतःकरणालाही पवित्र करतो. आणि जो हरिनामाचा खिचडी काला आहे म्हणजे हा कोणाला पुष्ट करतो? म्हणजे हा सूक्ष्म शरीराला पुष्ट करतो. सूक्ष्म शरीराला पुष्ट करतो म्हणजे मनाला त्या ठिकाणी पुष्ट करतो. मन सुद्धा पुष्ट होणं गरजेचं आहे. मन पुष्ट होणं म्हणजे काय? मन पवित्र होणं. मन पवित्र होण्याकरता कोणता काला? म्हणजे भगवंताचं नाम रूपी त्या ठिकाणी काला आहे. विठ्ठला विठ्ठल. या शरीराच्या द्वारे काला सेवन करायचं आहे. परंतु कधी सेवन करायचा? शब्द काय वापरला तुकोबरांनी? आता हेचे जेवू. 3 गोष्टी येतात. जेवायचं, आता जेवायचं आणि हेच जेवायचं. आता हे जेवू नाही, आता हेची जेवू. च शब्द लागला. च शब्द लागल्याचा अर्थ काय होतो? जिथं चकार शब्द लागला, चकार शब्दाला संस्कृत मध्ये एव शब्दानं म्हणतात. आणि जिथं एवकार लागला इतर अन्याचं व्यावर्तन होऊन जातं. तुम्हीच म्हटलं की बाकीच्याचा विषय संपला. तसं आता हेचे जेव, हेचे जेव म्हणजे दुसरं जेवायचं नाही. काही कधी जेवायचं म्हणले आता. म्हणजे आता शब्दाचा अर्थ काय आहे? किंवा आता शब्द कधी त्या ठिकाणी कधी तो संबोधन करतो. आता शब्द हे वर्तमान काळाचं संबोधन करतो. परंतु आता शब्दाचे शास्त्रामध्ये अर्थ 2 आहेत. कोणते 2 अर्थ आहेत? म्हणजे एक आहे मंगलवाचक आणि एक आहे त्या ठिकाणी अनंतरी वाचक. आता शब्दाला संस्कृत मध्ये एक शब्द आहे आता शब्द, आणि आता शब्द हा मंगलवाचक आहे. ओंकार अत शब्दश्च द्वायतो मंगलो भव. 2 शब्द आहेत. ओंकार ज्याला प्रणव म्हटल्या गेलं. ज्या ओंकाराचा उपदेश राजा परीक्षिताला सुखाचार्यांनी केला तो ओंकाराचा उपदेश, प्रणवाचा उपदेश. ओंकार काय? ओंकाराला एवढं महत्व शास्त्रामध्ये, वेदामध्ये ओंकाराविषयी म्हटलेले तस्य वाचक प्रणव. तस्य म्हणजे त्याचं वाचक आहे. त्याचं वाचक म्हणजे परब्रह्माचं वाचक कोण आहे? म्हणजे ओंकार आहे, प्रणव आहे. कोणत्याही मंत्राची सुरुवात जर करायची झाली तर कशाच्या द्वारे होते? ओंकाराच्या द्वारे. ओम नमः शिवाय मंत्र कोणताही असू द्या. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे देवीचा मंत्र असू द्या. ओम गणपतये नमः. वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र असतील त्या मंत्राची सुरुवात ओंकारापासून आहे. कारण ओंकार मंगल वाचक आहे, भगवंताचा वाचक आहे. तसा आता शब्द सुद्धा मंगल वाचक आहे.
आणि आता शब्द अनंतरीय वाचक आहे. म्हणजे ज्ञानोबारांनी जसं आता शब्द वापरला, आता शब्दाच्या द्वारे ज्ञानेश्वरीमध्ये कुठं वापरला? आता विश्वात्मके देवी येणे वाग यज्ञ तोषावे तोसोनी मद द्यावे तसा यदान हे. म्हणजे इथं जो आता शब्द वापरला तो मंगलवाचक नाहीये. म्हणजे कोणी अर्थामध्ये? म्हणजे अनंतरी अर्थामध्ये. म्हणजे अनंतरी तिथं कोणता अनंतरी होतो? म्हणजे अनंतरी म्हणावं कशाला? एक कार्य समाप्त करून दुसऱ्या कार्याचा प्रारंभ करायचा, त्याला अनंतर्य म्हणतात. जसं कीर्तन झालं, आता जेवायची पंगत बसायची. एक कार्य झालं की दुसऱ्या कार्याचा प्रारंभ, दोन्हीच्या मधला जो दुवा त्याला आता शब्दाने म्हणतात. तसं या ठिकाणी ज्ञानोबरायांनी पसायदानामध्ये जो आता शब्द वापरला तो अनंतरी अर्थामध्ये. म्हणजे त्याच्या अगोदर काय घडलं की आता विश्वात्मकी देवी म्हणतात. आणि ही ज्ञानोबरायांनी आपल्या गुरुदेवाकडे केलेली प्रार्थना, निवृत्तीनाथ महाराजांकडे केलेली प्रार्थना आहे. त्या अगोदर त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात, तुमचे धर्म कीर्तन किंबहुना केले तुमचे धर्म कीर्तन सिद्धी नेले तेथ माझे जे उरले पायीकपण. गुरुदेव तुम्ही मला आदेश दिलता, तुमची आज्ञा होती हा ग्रंथ लिहायचा, भावार्थ दीपिका गीतेवरती टीका करण्याचा आदेश होता आणि मी तो ग्रंथ लिहिला. माझं काम मी त्या ठिकाणी यथार्थ रूपाने केलेलं आहे. आता माझी प्रार्थना आहे, आता विश्वात्मकी देवी येणे वाग यज्ञ दोषावे. तसं तुकोबरायांनी जो शब्द वापरलाय आता हेची जीव, म्हणजे या जेवायच्या अगोदर त्या ठिकाणी काय करायचं की तुकोबराय म्हणतात की आता हेची जीव. म्हणजे त्या अगोदर 2-3 गोष्टी आहेत. त्या 2-3 गोष्टी जर आपल्याही जीवनामध्ये आल्या तर आपल्यालाही दुसरं काही खाण्याची इच्छा होणार नाही. आपण सुद्धा म्हणू आता हेची जीव. म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत? पहिली गोष्ट आहे म्हणजे जीवनामध्ये वैराग्य व्हायला पाहिजे. तुकोबरांच्या जीवनामध्ये वैराग्य होतं. कुणी म्हणेल तुकोबराय तर ग्रस्त आश्रमी होते, तुकोबरांच्या जीवनामध्ये कुठं वैराग्य होईल? म्हणजे वैराग्याच्या गोष्टी संन्यासाने सांगाव्या. ग्रस्ताला कुठं वैराग्य असतं का? वैराग्य जमतं का? वैराग्याची गरज आहे का? ग्रस्त असू द्या, वानप्रस्थ असू द्या की संन्यासी असू द्या, वैराग्याची गरज प्रत्येकालाच. तुकोबरायांनी एका अभंगामध्ये ग्रस्त आश्रम्यासाठी उपदेश केलेला आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. या पूर्ण अभंगामध्ये ग्रस्त्यानं कसं वागावं याच्याविषयी उपदेश. त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ भोगाचे वैराग्याचे. वैराग्य संसार ग्रस्त आश्रम सफळ झाला कधी म्हणावं? संसारामध्ये राहून संसाराविषयी वैराग्य निर्माण होणं. तुकोबराय म्हणतात वैराग्य हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आजी संसार सफळ झाला गे माये, आजी संसार सफळ झाला गे माये, आजी आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार
आज संसार सुफे माय देखिले पाय नातवाचे नातवाचे पाहिले तोंड पाहिलेलं संसार सफळ नाही भगवंताला पाहिल्याने त्या ठिकाणी जन्म सफळ आहे विठ्ठला आश्रम कोणताही असू द्या प्रत्येक आश्रमामध्ये त्या ठिकाणी वैराग्याची गरज आहे कारण परमार्थ रूपी मंदिर जे तयार करायचं नाही परमार्थ रूपी बिल्डिंग जी तयार करायची ना त्यामध्ये या गोष्टी लागतात पाया रूपानं भक्ती लागते गर्भगृह रूपानं त्या ठिकाणी वैराग्य लागतं आणि शिखराच्या रूपानं त्या ठिकाणी ज्ञान लागतं ते ज्ञान टिकण्याकरता वैराग्याची गरज आहे आणि तुकोबराय जरी दिसायला ग्रस्त आश्रमी होते परंतु तुकोबरायांकडे वैराग्य होतं महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी उपहार तुकोबरायांना पाठवले तुकोबराय असं नाही म्हटले अहो मला एवढे मोठे राजे सर महाराष्ट्र तुमचा आणि किती पाठवलं म्हणजे लय कमी पाकिट पाठवलं नाही आम्हाला आमच्या उपयोगाचं नाही सोने रुपये आम्हा मृतिके समान समान म्हणजे आम्हाला याची गरज नाही धनाची कधी तुकोबरायांनी अपेक्षा केली नाही काय दिला ठेवा काय दिला ठेवा काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा आम्हा विठ्ठलाची व्हावा म्हणजे ठेवा काय आहे देवाला पाहणं देवाला जाणणं खऱ्या अर्थानं ते धन आहे विठ्ठला विठ्ठला खरं धन सगळ्यात मोठं धन कोणतं परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे जोडी देवाचे चरण जोडी देवाचे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण म्हणजे हे संसारातलं धन या संसारातले वस्तू पदार्थ आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो परंतु परमार्थ रूपी महाधन देवाचे चरण जोडून देतं म्हणून संतांनी तुकोबरायांच्या जीवनामध्ये कधी धनाविषयी आसक्ती नाही पाहिली म्हणजे तुकोबरायांना पठित करण्याकरता भंडाऱ्या डोंगरावर वेश्येला पाठवण्यात आलं तुकोबरायांनी उत्तर दिलं जाई वो माते न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे वैराग्य तुकोबरायांच्या जीवनामध्ये होतं म्हणून तुकोबरायांना दुसरं काही खावं दुसरं काही मुखामध्ये नाव घ्यावं दुसरा कोणता काला खावा ही कधीच इच्छा नव्हती म्हणून तुकोबराय म्हणत आता हिची जीव भगवंताचं नावच घ्यायचं दुसरं काही हरिनामाचा खिचडी खाल्याशिवाय दुसरं काही खायचंच नाही अमले खायचंय पुन्हा काय करायचंय सवे घेऊ शिदोरी म्हणजे सोबत शिदोरी घ्यायची शिदोरी कशाला म्हणतात एखादा प्रवास करतोय वेळेस जी पाथेय संस्कृत मध्ये एक शब्द आहे पाथेय सोबत घेणारं साहित्य त्याला आपण शिदोरी म्हणतो लग्नामध्ये सुद्धा शिदोरी हा शब्द असतो परंतु शिदोरी सर्वसामान्य शब्द आहे आपल्या सोबत काहीतरी असावं जसं कोणी इथून संभाजीनगरला चाललं काही कामानिमित्त हॉस्पिटलच्या निमित्तानं सकाळी जेवण करून निघाले किंवा जेवण झालं नाही सोबत एका वेळचं जेवण घेतलं की संध्याकाळी आपण परत येऊ परत कोणी पंढरपूरला चालले
म्हणजे 2 टाइमचं जेवण घ्यावं लागेल. तिथं गेल्या होऊ शकतं किंवा तिथंही भेटणार आहे, तिथं रात्री आपलंच घेऊन जाणे. परंतु मला हरिद्वारला जायचं आता 18 तारखेला. तिथं किती दिवसाचं जेवण घ्यावं? म्हणजे 2 दिवसाचं जेवण घ्यायचं. काही काही लोक 8-8 दिवसाचं घेतात. तिथं गेल्यावर कळतं अरे उगच आणलं, इथं तर ताजं खायला चिवडा घेऊन येतात, शंकरपाळी घेऊन येतात, बऱ्याच काही गोष्टी घेऊन येतात, तसेच वापस आणतात. तुम्हाला कारण तुम्हालाही देत नाहीत ना. ट्रेन मध्ये येताना असतं, मग त्याचा उपयोग होतो. विठाला विठाला हे असलं नेणं, शिदोरी नेणं याच्यामध्ये गुजरात फार पुढे. आम्ही हरिद्वार मध्ये असताना ज्ञान यज्ञ चालतो. गुढीपाडव्याला प्रारंभ होतो. जवळपास 32-33 दिवसाचा ज्ञान यज्ञ चालतो. प्रस्थानत्रय चालते आणि तो ऐकण्यासाठी महिनाभरासाठी लोक येतात. गुजरातचे लोक जास्त येतात. महिन्याभराचा नाश्ता त्यांच्याजवळ असतो. बाप्पा, नमकीन आणि मिठाई त्यांनीच खावी. हा, नमकीन वेगवेगळे पदार्थ, शेव कितीतरी प्रकारची, मिठाई कितीतरी प्रकारची, लोणची कितीतरी प्रकारची, चटण्या कितीतरी प्रकारच्या. तरी ते आश्रमात नियम असायचा, पंक्तीला जे वाढलं तेच खायचं, स्वतःतलं खिशातलं काही काढायचं नाही. एक स्वामीजी फिरत राहायचे, ते आता ब्रह्मलीन झाले आणि फिरत राहायचे. एखाद्याच्या ताटात चटणी दिसली, लोणचं दिसलं, सबके लिए है नाही, उठो जा कमरे में जाके खाओ. तिथला नियम होता. चिनी जे सगळ्यांना आहे तेच खायचं, वेगळं आणून काही खायचं नाही. हा, कशात बी साखर घातल्या जाते. रामेश्वरला जिथं आम्ही कथा केली तो गुजराती आश्रम. लोकांच्या मानसिकतेमध्ये बसलंय की गुजराती लोक भाजीत वरणात साखर घालतात. तिथं बोर्डच लिहितात, यहाँ पर सब्जी में चीनी नहीं डाली जाती. लोकांना वाटव की नाही आपल्यासारखंच बनवतात. लिहावं लागलं. रामेश्वरला जो गुजराती भवन जो आश्रम होता त्याच्या बाहेर बोर्डच लिहिलेला होता, विठाला विठाला. काही काही नियम संतांचे, साधूंचे फार महत्वाचे वाटतात. मी ज्या आश्रमामध्ये हरिद्वारमध्ये राहिलो तिथले मोठे महाराज ब्रह्मलीन झाले, ज्यांना त्यागमूर्ती स्वामी गणेशानंदपुरीजी महाराज म्हटले. तुम्हाला त्याचं दर्शन झालेलं आहे. मोठे महाराज. आणि त्यांचा नियम होता, एकदा जेवायला वाढून घेतलं पुन्हा काही घ्यायचं नाही. वरण नाही, भाजी नाही, भात नाही, पोळी नाही, जे काही एकदाच घेतलं. आणि काही काही भक्त असतात, मग गुजराती भक्त, तिथं गुजराती जास्त, आणि मग काहीतरी वेगळं आणलेलं रूम मध्ये महिना राहतात. मग थोडासा छोटा गॅस घेऊन येतात, काहीतरी बनवतात. महाराजांना वाढली, महाराज मध्ये सबके लिए है क्या? नहीं, उठाव उठाव उठाव, आम्ही नाही चाहिए. जे काही सकाळचा नाश्ता बनला, जे सगळ्यांसाठी बनला तोच नाश्ता करायचा. सगळ्यांसाठी जे जेवण बनलं तेच जेवण करायचं. वेगळा कशा प्रकारचा खटाटोप ते करू देत नव्हते. विठाला विठाला. आपला विषय चाललेला आहे शिदोरी. प्रवास करत असताना शिदोरी गरजेची असते. म्हणजे आपल्याला कोणता प्रवास करायचा आहे? म्हणजे आपल्याला मृत्यूच्या नंतर, मरणाच्या नंतरचा पुढचा जो प्रवास करायचा आहे त्या प्रवासाकरता लागणारी शिदोरी त्या ठिकाणी घ्यायची. मरणाच्या नंतर जो प्रवास आहे, प्रवास म्हणलं की कोणती शिदोरी लागतेच. ट्रेनचा प्रवास असू द्या, बसचा प्रवास असू द्या, किंवा नर्मदा परिक्रमा कोणी पायी करायला त्याचा प्रवास असू द्या, किंवा मरणाच्या नंतरचा, मृत्यूच्या नंतर प्रवास असू द्या, त्याकरता लागणारी शिदोरी. म्हणजे कोणती शिदोरी चालते मरणाच्या नंतर? आपल्याकडं खूप आहे म्हटले, घरी म्हटले एवढी संपत्ती आहे, एवढे पैसे आहेत, एवढं सोनं नाणं आहे, एवढा परिवार आहे, याच्यापैकी काही सोबत नेता येतं का? नाही म्हटलं. करा करा हरी भारती परलोकी येईल
करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविना यमापासून मरणाच्या नंतरचा जो पुढचा प्रवास आहे त्याकरता लागणारी शिदोरी ती शिदोरी म्हणजे हीच घ्यायची कोणती हरिनामाचा खिचडी काला हात सेवन करायचा आणि हात सोबत न्यायचा म्हणजे तोच सोबत का न्यायचा थोडस पदार्थ बदलून घ्या म्हणजे दुसरा पदार्थ नेताच येत नाही देवाच्या नामस्मरणाशिवाय पुण्याशिवाय दुसरं काहीच नेता येत नाही आपण शिदोरी नेतो प्रवासाकरता शिदोरी नेतो इथं आपण खायला लागतो परंतु मरणाच्या नंतर आपण कधी विचार केलाय का मेल्याच्या नंतर यम दरबारामध्ये उभं राहिल्यानंतर तिथं आपल्यासोबत काय ट्रीटमेंट होणार आहे आपल्याशी वागणूक कशी होणार आहे तिथं यमराज म्हणतात का नाही तुम्ही फार मोठ्या घरचे आहेत चांगल्या कुळातले आहेत तुमची एवढी जमीन तुमचं एवढं घर तुमचा एवढा परिवार तुमचं सगळं ऐश्वर्य तुमचे पद या म्हणजे माझ्या शेजारी खुर्ची टाकतो काय उत्तर देता काय उत्तर देता होशील तू पूर्वार्ध काय पातके करिता पुढे आहे पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू पातक करून गेला पाप कर्म करून गेला तिथं यमराजाच्या दरबारामध्ये काय उत्तर देणार म्हणजे त्या दरबारामध्ये जे चलन चालतं ना चलन जे जिथं चलन चालतं तेच चालतं तुम्ही जर अमेरिकेत घेऊन गेले रुपये 2 रुपये चालतील तिथं डॉलर चालतात ज्या राज्यातला ज्या देशाचं जे चलन आहे ते चलन तिथं चालतं तसं मेल्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे तिथं चलन कोणतं चालतं जे चलन आपण जमा करतोय ते चलन बिलकुल चालत नाही हे चलन इथंच सोडावं लागतं याच्यापैकी आपल्या सोबत म्हणजे थोडंही काही घेऊन जाता येत नाही म्हणजे काही घेऊन जाता येत नाही का म्हणजे जे जाता येतं ते फक्त भगवंताचं नामस्मरण आहे त्याच्याद्वारे उत्पन्न आलेलं पुण्य आपल्या सोबत नेता येतं म्हणून तू कुबरे म्हणत आता हेचे जीवू सबे घेऊ सिदोरी जो हरिनामाचा खिचडी काला या जन्मामध्ये भरपूर सेवन करायचं आहे आणि मेल्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या प्रवासाला न्यायचं आहे अहो म्हणले तुम्ही नेलेला जो काही काय आहे शिदोरी आहे किती दिवस पुरणार आहे कोणाला 8 दिवस कोणाला 10 दिवस कोणाला 15 दिवस तुम्ही खूप नामस्मरण केलं खूप नामस्मरण केलं प्रवासामध्ये कामाला आली चांगल्या प्रकारचे भोग भोगले म्हणजे संपल्यावर तू उपजवणीया पुढते येऊ काला खाऊ दैवात आता सेवन करायचा सोबत न्यायचा संपला की पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा हरिनामाचा खिचडी काला करायचा विठाला विठाला आता हेचे जीवू सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेमानं त्या भगवंताचं नामस्मरण करणं हरी आणि हरीचं नाम प्रेमानं त्या ठिकाणी जीवनामध्ये गेलं त्यालाच हरिनामाचा खिचडी काला म्हटलेलं आहे तोच सेवन करायचा आहे तोच सोबत न्यायचा आहे आणि तोच सेवन करण्याकरता परत त्या ठिकाणी यायचंय परंतु आक्षेपण कसा करायचा आहे ते 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं
चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. म्हणजे चव लावून त्या ठिकाणी भगवंताचं नाव घ्यायचं. चवी चवी घेऊ घास, असं जेवण करायचंय. आता जय विठ्ठल झालं, आरती झाली की जेवण. आज जेवण कशाचं विशेष? आमरस, आमरसाचं जेवण आहे, रस आणि पापुड्याचं जेवण आहे. कुरडई, कसं तरी कुरडी आहे, भाजी आहे, सगळं आहे, भजे आहेत, भजे आहेत. मग जेवण कसं आपण करतो? पटापटा एकदा रस पिऊन घेतो का, एकदा भाजी खाऊन घेतो का, एकदा पोळी खाऊन घेतो का? एक 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 संपवायचं नाही. चव घेऊन त्या ठिकाणी म्हणजे भाजी, चटणी, कोशिंबीर जे काही आपल्या जेवणामध्ये त्या ठिकाणी असतं आणि त्याचा आनंद घेत, चव घेत घेत त्या ठिकाणी जेवण करावं. तर त्या जेवणाचा आनंद आहे. नाही तर पोट भरायचं म्हणलं तर कशाने पोट भरतं? त्याला काही देणं घेणं नाही पोटाला. सगळं देणं घेणं कुणाला आहे? जिभेला. या तोंडामध्ये जिभे ना, सगळं देणं घेणं हिलाच आहे. बाकी पोट म्हणत नाही की एवढंच मीठ पाहिजे, एवढंच काय पाहिजे. सगळं जिभेच्या त्या ठिकाणी काय आहेत? चोचले चोचले. आमचे गुरुवर एक काका म्हणायचे मानवतचे, मला या जिभेनं भजे मागितले तिला बेसन द्यावं. ती म्हणली चोचले त्या ठिकाणी फार मागत असतं काहीतरी, हे द्या ते द्या. त्याच्या विरुद्ध जायचं. रस मागितला की कडुलिंबाचा पाला द्या. तिची म्हणजे जिभेची जी खोड असते ना, ती खोड मोडायला पाहिजे ना. तिची मागील ते दिलं ना, मग अवघड होतं. विठाला 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 कारण या जिभेला एकदा आवडायला लागलं त्या ठिकाणी आणखी मागायला लागतं. म्हणून चवी चवी घेऊ घास. जसं प्रत्येक पदार्थाची चव घेऊन त्या ठिकाणी जेवण केलं, जेवणाचा आनंद द्विगुणित होतो. जेवण करत असताना भाज्या, समजा 2 भाज्या आहेत, एक भेंडीची भाजी आहे, एक मेथीची भाजी किंवा आणखी एखादी भाजी आहे, आणि लोणचं असतं. लोणचं अवलेह म्हणतात संस्कृत मध्ये. आंब्याचं, लिंबाचं लोणचं. हे कशासाठी असतं म्हणजे लिंबाचं लोणचं? म्हणजे एखादी भाजी, एखाद्या भाजीचा घास घेतला, त्याचा जो स्वाद आहे, त्याची जी टेस्ट आहे, लगेच दुसऱ्या भाजीचा स्वाद घेतला तर तो समजत नाही लवकर पहिल्या भाजीचा आहे का ह्या भाजीचा आहे. जो स्वाद कशी बनली. म्हणजे एक भाजी खाल्ल्यानंतर एक बोट कशाला लावावं? लिंबाच्या फोडीला लावावं. आणि ते खाल्लं की जिभेवरती पाणी सुटतं आणि तो पहिल्या भाजीचा स्वाद जरा बाजूला होतो आणि मग दुसरा स्वाद त्या ठिकाणी येतो. म्हणून जसं आपण जेवण त्या ठिकाणी चव घेऊन करतो, तसं भगवंताचं नाव सुद्धा घाई गडबडीमध्ये न करता कशा प्रकारे करावं? चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. जसं गाय बैल काय करतात? खाते वेळेस त्या ठिकाणी फास्ट खातात, परंतु रवंत करतात. कशा प्रकारे रवंत करतात? जे खाल्लेलं दिवसभर आहे एका जागेवर बसतात आणि खाल्लेलं त्या ठिकाणी मुखामध्ये आणतात आणि त्याला बारीक करतात. त्याला आपण रवंत म्हणतो. गाईच्या बैलाच्या जीवनामध्ये रवंत किती महत्वाचं आहे? महत्वाचं आहे. रवंत प्रक्रिया जर बिघडली तो बैल वाचू शकत नाही. एक माहित कशा झालं? रुद्रापाचा बैल एक गेला असा, ते म्हणजे रवंत प्रक्रिया त्याची बिघडली. म्हणलं काय हरकत आहे, असं नाही की असं पचन होत नाही. आपल्याला होतं, आपण सगळं इथंच त्याचं जे करायचं ते मुखामध्येच करतो, पुन्हा त्याला वापस नाहीच. परंतु बैलाचं तसं नाही. ते गाय बैल तोंडामध्ये आणतात, त्याला बारीक रवंत करतात आणि मग त्यांना पचन होतं. तसं सत्संगामध्ये, कथेमध्ये, कीर्तनामध्ये जे आलं कानावरती श्रवण करत राहावं आणि घरी गेल्यावर म्हणजे त्याचं काय करत राहावं? रवंत करत राहावं. त्याला पुन्हा मनन करत राहावं की आपण काय ऐकलेले, कशा प्रकारे ऐकलेले, आपल्या जीवनाच्या उद्धाराच्या लायकीचं काय आहे. आणि जसं ते रवंत केलेलं त्या गाई बैलाच्या शरीराला लागतं, तसं आपण ऐकलेलं त्याचं जर मनन केलं, रवंतच्या जागी मनन करायचंय, तर आपल्या मनाची जी स्थिती आहे, पापाची स्थिती आहे, ती कमी होते आणि आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा लाभ होतो. विठ्ठला विठ्ठला चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. अहो म्हणले ब्रह्मरसाचा आनंद त्या ठिकाणी कशामध्ये? म्हणजे भगवंताचं नाव जर आपण कसं घेतलं म्हणजे चव लावून जर त्या ठिकाणी नाव घेतलं, आनंदानं प्रेमानं नाव घेतलं,
तर ब्रह्मरसाचा त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो आणि एकदा का तो आनंद गोड वाटायला लागला, चांगला वाटायला लागला, ओमली ती रसना पुन्हा पुन्हा मागायला लागते. गोड सडा हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठोबा रुखमाई
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. जे चरित्र भगवंतानं गोकुळ वृंदावनामध्ये केलं त्या चरित्राचं उच्चारण करणं काल्याच्या कीर्तनाचा नियम. भगवंत मथुरेमध्ये प्रगट झाले. भगवंताला वसुदेवांच्या द्वारे गोकुळ नगरीमध्ये आणण्यात आलं. भगवंताच्या खोड्या सुरू झाल्या. भगवंतानं पाहिलं आपल्या वयातील सवंगडी आहेत, मित्रमंडळी आहेत, सर्वांच्या घरी दूध दही मुबलक प्रमाणामध्ये, परंतु सर्वांची तब्येत शरीर बारीक आहे. विचारलं का रे, तुमच्या घरी सर्वांच्या घरी दही दूध लोणी असताना तुमच्या शरीराची अवस्था कशी? म्हणजे कन्हैया सगळं मथुरेत विकायला नेतात, घरी खायला काहीच नसतं, फक्त ताक असतं. म्हणजे लोणी खायचं का? मग कन्हैयानं सांगितलं याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. मग दररोज एका घरी त्या ठिकाणी लोण्याची चोरी होऊ लागली. त्रस्त झालेल्या गोपिका यशोदेकडे शिकायत करायला येतात. यशोदे तुझ्या कन्हैयाला आवर घाल आणि तुला जर आवरण होत नसेल तर आम्हाला सांग, आम्ही तुझी गोकुळ नगरी सोडून निघून जाऊ. गोकुळे राहावे की जावे. मैया यशोदा विचार करते, गोपिका गोकुळ नगरी सोडून जाण्याची भाषा करत आहेत. कन्हैयाला बोलवलं, कन्हैया तुझ्या खोड्या फार वाढल्यात, तुला काही काम राहिलं नाही, आगाव कामं सुचत आहेत. उद्यापासून आपल्या गाई वासरं घेऊन वृंदावनामध्ये जायचं. भगवान श्रीकृष्ण बालगोपाळ गाई वासरांना घेऊन वृंदावनामध्ये चारायला घेऊन जायचे, चारायला सोडायचं. अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. खेळून खेळून थकल्यावर बालगोपाळ म्हणायचे, कन्हैया आता काय खेळण्यामध्ये काय आनंद राहिलेला नाही, रस राहिलेला नाही. म्हणजे मग आता आपण जेवण करू. आणि आपापल्या घरून आणलेली शिदोरी, ती शिदोरी एकत्रित केल्या जाते. त्या शिदोरीचा काला केला जातो. चारी बाजून बालगोपाळांना बसवण्यात येतं. आणि कन्हैया आपल्या हातानं तो काल्याचा प्रसाद बालगोपाळांच्या मुखामध्ये देतात. ज्ञानेश्वर माऊली
संता संगे सर्वकाळ हनुमान जयंतीच्या निमित्ताने श्री यशवाडी संस्थान या ठिकाणी संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव संपन्न झालेला आहे। 7 दिवसामध्ये अन्नदान झालेलं आहे। आजही अन्नदान आहे। यजमान असतील, अन्नदाते असतील,
यांचं आपल्याला स्वागत सत्कार त्या ठिकाणी करायचा आहे. आपल्या कथेला यांनी सुंदर प्रकारे यजमानपद भूषवलेलं आहे. यजमानाचं जे दायित्व आहे ते सुंदर प्रकारे परिवहन त्यांनी केलेलं आहे. श्री गोपाळ भगवानराव तारे आपल्या कथेचे यजमान, त्यांचंही या ठिकाणी स्वागत होणार आहे. गोपाळांनी घ्यायचे प्रकाशराव, तुम्ही असं हातात धरा. यजमान कुठे गेले? मारुती पंढरीनाथराव तारे उर्फ बाबासाहेब तारे, श्री मंजाभाऊ तातेराव तारे, श्री व्यंकटेशराव माणिकराव तारे व श्री आतिशराव सर्वदेव माजलगाव या सर्वांनी आपलं श्रीफळ घेण्याकरता यायचंय. तिकडे बघा, फोटो घ्या. हा, बाकी आले ना? बाकी आले. चला, मंजाभाऊ तातेराव तारे, व्यंकटेशराव माणिकराव तारे, श्री आतिशराव सर्वदेव माजलगाव त्यांनी इकडे यायचंय. तसे दुसऱ्या दिवशी सोमवार, दुसऱ्या दिवशी ज्यांचं अन्नदान झालेलं आहे, श्री बालासाहेबराव सखारामजी तारे, श्री प्रमोदराव तातेरावजी तारे कोला यांनी सुद्धा यायचंय. आबा थोडंसं इकडे या. हा,